नमस्कार मित्रांनो, मी मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर प्रमोद मोरे आशा इलेक्ट्रिकलच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिलिंग फॅनची वाइंडिंग. तर मित्रांनो, पाहू शकता आपल्याकडे मशीन आहेत वाइंडिंग साठी सिलिंग फॅनच्या. पण तरी पण ज्या इलेक्ट्रिशियन बांधवाकडे स्वतःची मशीन नाही पण त्यांना फॅन वाइंडिंग शिकायची, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयोगी आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या इलेक्ट्रिशियन बांधवांना हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे त्यांनी इतरांना पण शेअर करा. तर मित्रांनो, चला आपण पाहूयात. आपल्याकडे आहे ओरिएंट PSPO कंपनीचा सिलिंग फॅन आहे, 12 कॉइलचं स्टेटर आहे हे. तर आपण आज पाहणार आहोत मशीन शिवाय हा सिलिंग फॅन रिवाइंड कसा करायचा. तर चला आपण सुरुवात करूयात. ह्या फॅनचा तुम्हाला वाइंडिंग करायच्या अगोदर एक डेमो दाखवतो का हा फॅन वाइंडिंग का करावं लागणार आहे. तर आपल्याला पाहू शकताय कुठे सुद्धा ही वाइंडिंग जळालेली तुम्हाला दिसणार नाही. दोन्ही स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग क्लिअर दिसतील. पण ज्या वाइंडरनं याच्या अगोदर हा फॅन रिवाइंडिंग केलाय त्याच्याकडून एक छोटीशी चूक झाली आहे. पण त्या छोट्याशा चुकीमुळे हा फॅन आपल्याला डबल रिवाइंड करावा लागणार आहे. तर ती चूक काय आहे तर मित्रांनो, हे पाहू शकता ही ह्या 2 लीड आहेत. ह्या स्टार्टिंग वाइंडिंग जी आहे आतमध्ये त्याच्या 2 लीड आहेत आणि या रनिंग वाइंडिंगच्या म्हणजे बाहेरल्या लाईनच्या 2 लीड आहेत. पण ज्यावेळेस वाइंडरनं हा फॅन रिवाइंड केला त्यावेळेस जिथे ही कॉइलची सुरुवात झालेली आहे, ही पहिली कॉइल इथून स्टार्ट झालेली आहे वाइंडिंग व्हायला आणि ह्या कॉइल मध्ये एंड झालेला. पण एंड होताना या दोन्ही मध्ये एक सेपरेटर टाकावं लागतं. तर सेपरेटर कशा प्रकारचं असतं मी दाखवतो तुम्हाला. या स्टेटर मध्ये स्टार्टिंग आणि रनिंग दोन्ही ज्यावेळेस स्टार्ट आणि एंड होतं त्या ठिकाणी सेपरेटर टाकावे लागतात. सेपरेटर असं टाकावं लागतं ज्यावेळेस वाइंडिंग गरम होते त्यावेळेस या दोन्ही कॉइल एकमेकाला चिटकत असतात. तर त्या चिटकू नये म्हणून हे सेपरेटर टाकावं लागतं. पण ज्या इलेक्ट्रिशियन बांधवांना हा फॅन वाइंडिंग केलाय त्यांनी हे सेपरेटर टाकायचे राहिले त्यांच्याकडून. तर त्यामुळं असं झालेलं आहे की वाइंडिंग तर कुठेही जळालेली नाही. पण ज्यावेळेस आपण वाइंडिंग याची चेक करत आहोत तर त्यावेळेस हा बल्ब फुल लागत आहे. तर हा बल्ब फुल नाही लागला पाहिजे. तर मित्रांनो, एका छोट्याशी चूक जी इलेक्ट्रिशियन बांधवाकडून होते तर त्याचा हा परिणाम होत असतो. तर मित्रांनो, चला आपण आता हा रिवाइंडिंग फॅन करूयात. तो पण मशीन शिवाय रिवाइंड कसा करायचा, त्याच्या स्टार्टिंग कॉइलला किती टर्न मारायच्या आणि रनिंग कॉइलला किती टर्न मारायच्या, याच्यासाठी कुठला गेज वापरायचा, या पूर्ण सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करत बसू नका, कारण तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही. तर पहिली जी वाइंडिंग आहे कट करावी लागेल. तर कट कशा सहाय्याने करायची हे पण पाहूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. कॉइलच्या एका साईडला कट केल्यानंतर कॉइल. तर मित्रांनो, आपली ही जुनी वाइंडिंग कट करून झालेली आहे. तर त्यानंतर आपल्याला हा पेपर वगैरे साफ करून घ्यायचा आहे व्यवस्थित. जुना पेपर आहे हो पूर्ण काढून घ्यायचा आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण घरगुती इलेक्ट्रिकल वस्तूंच्या बाबतीत जे छोटे मोठे प्रॉब्लेम असतात, ज्या ठिकाणी आपले पैसे वाचू शकतात, इलेक्ट्रिशियनला बोलवण्याची गरज नाही, अशा बऱ्याच टिप्स आपल्याला त्या चॅनलवर मिळतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण बटन दाबा, म्हणजे जे नोटिफिकेशन येतात त्या तुम्हाला कळतील आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. ओके. तर मित्रांनो, हा फॅन आपला कट केल्यानंतर आणि पेपर साफ केल्यानंतर अशा प्रकारे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आता आपल्याला हा फॅन रिवाइंड करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पाहून घ्या. मित्रांनो, आपल्याला हे कॉपर मध्ये 36 नंबरचं वायर लागणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 7 नंबरचा इन्सुलेशन पेपर. त्यानंतर हा वॉइस त्यासाठी, तर ज्यावेळेस आपण फॅन रिवाइंड करणार आहोत तर त्यावेळेस हा फॅन याच्यामध्ये व्यवस्थित फिटिंग झाला पाहिजे. स्टेटर असं इकडे हलणार नाही याची काळजी पण घ्यावी लागते. तर चला मित्रांनो, आता आपण पाहूया या स्टेटरची साईज काय आहे. तर मित्रांनो, या स्टेटरची साईज आहे 15 mm. तर आपल्याला 15 mm म्हटल्यानंतर इकडे 2 mm
शिल्लक राहील या साईजनं आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे. पेपरच्या पट्ट्या तयार करायच्या आहेत. तर 15 mm म्हणजे आपल्याला टोटल 19 mm चा पेपर कट करावा लागेल. तर त्या साईजनं आपण माप घेऊयात आणि पेपर कट करून घेऊयात. पेपर कट केल्यानंतर पेपर कसा बसवायचा आणि वाइंडिंग कशी स्टार्ट करायची हे पण तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर त्या पट्ट्या कशा बसवायच्या ते पण पाहून घ्या. पहिल्यांदा आपल्याला स्टार्टिंग वाइंडिंग करायची आहे. हे आपल्याकडे आहे 36 गेज नंबरचं वायर आणि हे स्टेटर आहे. हे आतमधली आहे ती स्टार्टिंग वाइंडिंग असते आणि बाहेरली वाइंडिंग असते ती रनिंग वाइंडिंग असते. तर आपल्याला पहिल्यांदा स्टार्टिंग वाइंडिंग करावी लागेल. जर आपण पहिल्यांदा रनिंग वाइंडिंग केली तर आपल्याला स्टार्टिंग वाइंडिंग करता येतच नाही. त्यामुळे पहिल्यांदा स्टार्टिंग वाइंडिंगच करावी लागते. तर पाहू शकता मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया वाइंडिंग करायला. तर आपल्याला हे जे स्टेटर आहे ते वॉइसला फिट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे जर व्हाईस नसेल तर सॅडलचा पण वापर करता येतो. सॅडल छोटेसे सॅडल असतात अर्धा इंचीचे आणि हे अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायचे. स्टेटर फिट केल्यानंतर ते स्टेटर एका ठिकाणी स्थिर राहतं आणि आपल्याला सहजपणे वाइंडिंग करता येते. तर आता आपल्याला सुरुवात, हे जे होल दिसतंय ते कनेक्शन बाहेर काढण्यासाठीचं होल आहे. त्या होलापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर हे चांगल्या प्रकारे आपण टाईट करून घेऊया फॅनचा शॉफ्ट. आणि हे पाहू शकता आता पेपर कशा पद्धतीने बसवायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे पेपर स्टार्टिंग वाइंडिंगचे जे स्लॉट असतात त्या स्लॉटमध्ये बसवायचं आहे. आता ही पहिली स्लॉट आहे. त्यानंतर या दुसऱ्या स्लॉटमध्ये आपल्याला दुमडून पेपर बसवायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या स्लॉटमध्ये पण तशाच प्रकारे पेपर दुमडून बसवायचा आहे. तर आता वाइंडिंगला स्टार्ट करूयात. तर आपण हे जे कनेक्शनचं होल आहे त्याच्या समोरासमोर ही पहिली तार घेतलेली आहे. त्यानंतर पाहू शकताय स्टेटरच्या स्लॉटमध्ये वायर कसं बसवायचं, वाइंडिंग कशी करायची. ते वायर जरा जे सुरुवातीचं टोक असतं हे थोडंसं तंग ठेवायचे किंवा कुठं तर त्याला अडकावून टाकायचं म्हणजे आपली वाइंडिंग व्यवस्थित होते. तर हे पाहू शकताय हा झाला पहिला राऊंड. झाला दुसरा राऊंड. तर अशा प्रकारे आपल्याला एका स्लॉटमध्ये 340 राऊंड घ्यायचे असतात. 36 नंबर वायरचे 12 स्लॉटचा ओरिएंट PSPचा पंखा आहे. तर अशा प्रकारे वाइंडिंग करायची. तर मित्रांनो, सुरुवातीला तुमची स्पीड कमी होईल, पण जसं जसं प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमची स्पीड वाढत जाईल. तर मित्रांनो, फॅन उकळल्यापासून वाइंडिंग करून फिट करेपर्यंतचा साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात. तर आता आपल्याला तेवढा मोठा पूर्ण फॅन वाइंडिंग करेपर्यंत दाखवणं शक्य नाही. तर तुम्हाला एक सुरुवातीच्या 1, 2, 3 कॉईल आणि शेवटची एक कॉईल अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं जाईल. तर आता ही आपली पहिली कॉईल आहे, ही कंप्लीट होत आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. हे आपली पहिली कॉईल कंप्लीट झाली आहे. 340 राऊंड झाले आहेत कंप्लीट ह्याचे. तर आता त्याच्या नेक्स्ट कॉईल कशी वाइंडिंग करायची ते पाहूयात. तर मित्रांनो, आपण पहिली कॉईल जी वाइंडिंग केली होती, ज्यावेळेस राऊंड आपण घेताना वायर त्याला टाकत होतो, तर त्याच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला नेक्स्ट कॉईल वाइंडिंग करायची आहे. हे पाहू शकता तुम्ही. जर तुम्ही एकाच दिशेने जर
प्रत्येक स्लॉट जर वायंडिंग करत गेला तर ती वायंडिंग फेल होणार, त्याचा रेजिस्टन्स तयार होत नाही आणि मॅग्नेट पण तयार होत नाही, त्यामुळं ती वायंडिंग फेल होते. थोडासा पेपर बाहेर आलेला आहे, तो ॲडजस्ट करून घेऊयात आपण. आणि अशा प्रकारे एक लाकडी पट्टी घेऊन वायंडिंग दाबत राहायचं, म्हणजे जी नेक्स्ट कॉईल बसत असते त्या वायरला जागा तयार होते तिथं. अशा प्रकारे आपल्याला एक लाकडी पट्टीनं वायंडिंग दाबायची असते. जे आहे तिसरी कॉईल आपल्याला या दिशेनं वायर टाकायचं. तर अशा प्रकारे एक कॉईल सुलटी, एक कॉईल उलटी, एक कॉईल सुलटी, एक कॉईल उलटी, एक कॉईल सुलटी, अशा प्रकारे आपल्याला वाइंडिंग करायची आहे. जर एकाच दिशेने जर तुम्ही वाइंडिंग केली, जर सगळ्या कॉईल जर अशा दिशेने जर केल्या तर तुमची वाइंडिंग 100% फेल होणार. त्याचा रेजिस्टन्स जो असतो, मॅग्नेट जे असतं, मॅग्नेट तयार होणार नाही आणि तुमची वाइंडिंग फेल होईल. नंतर मित्रांनो, अशा प्रकारे आपली स्टार्टिंग वाइंडिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस सांगतो मी. आपल्याला हा पेपर आहे, हा कट करून घ्यायचा. पेपर कट करून गेल्यानंतर हा जो पेपर आहे आपल्याला अशा प्रकारे टेस्ट घ्यायचं आणि वाइंडिंगला कुठेही न टच होता पेपरवर अशा प्रकारे पेपर आपल्याला. नमस्कार. तर मित्रांनो, पेपर आतमधला दाबल्यानंतर ह्या प्रकारे वाइंडिंग दिसेल. तर मित्रांनो, आतमध्ये कंटिन्युटी चेक करून घेऊयात आपण. हे दोन जिथं आपण सुरुवात केली होती हे वायर आहे आणि तिथं आपल्या वाइंडिंगचा एंड झालेला आहे, हे तार बाहेर निघालेली आहे. तर आपण याची कंटिन्युटी चेक करूयात. मित्रांनो, पाहू शकता सिरीज बल्ब असा दिन पेटतो, म्हणजे याची कंटिन्युटी ओके आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला एक काम करायचं आहे. जी याच्या अगोदर या वाइंडरनं चूक केली होती ते तुम्हाला दाखवलेली आहे. तर ती चूक आपल्याकडनं होऊ नये म्हणून या ठिकाणी आपल्याला सेपरेटर बसवावं लागतं. इथं आपली वाईट चार्ज झाली होती आणि इथं हा वेळ झाला आहे. तर या दोन्हीच्या आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे हा पेपर बसवायचा. तर हा पेपर बसवल्यामुळं ही कॉईल आणि ही कॉईल फिट होऊन एकमेकाला चिटकणार नाही. त्यासाठी आपण हे सेपरेटर बसवलेलं आहे. बॉडी करंट पण चेक केला आपण, बॉडी करंट पण नाही पडत. मित्रांनो, आज आपल्याला आपण स्टार्टिंग वाइंडिंग केलेली आहे. तर आता आपल्याला बाहेरची रनिंग वाइंडिंग करायची आहे. तर रनिंग वाइंडिंगसाठी आपल्याला 36 गेज आणि 370 टर्न्स किंवा राऊंड घ्यायचे आहेत. आपण सुरुवात करूया. आपण वाईसला सिलिंग फॅन फिटिंग केलेलं आहे. तर आता तिथून आपण सुरुवात केली होती, तर त्या ठिकाणाहूनच आपल्याला तर रनिंग वाइंडिंगची पण सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे पेपर आपण केलेला आहे. तर आता आपल्याला पेपरची साईज ॲडजस्ट करून घ्यायची आहे.
जास्त पेपर मोठा झाला की वायरिंगची फिनिशिंग बिघडते. आता आपण ही 36 वायर घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वायरिंग करायला सुरुवात करायची आहे. आपल्याला 370 टन राऊंड घ्यायचे. तर मित्रांनो आपली ही पहिली कॉईल झालेली आहे, म्हणजे 300 टर्न्स घेतलेले आहेत. तर आपण ह्या टर्न्स घेताना एकाला साईडनं वायर घेतलं होतं. तर आता आपल्याला ज्यावेळेस नेक्स्ट कॉईल वाइंडिंग करायची आहे, ज्याप्रमाणे आपण स्टार्टिंगच्या टर्न्स फिरवल्या होत्या त्याच पद्धतीनं याच्या पण टर्न्स फिरवायचे आहेत. तर हे वायर इकडनं आलं तर आता आपल्याला हे वायर अशा पद्धतीने घ्यायचं आहे, म्हणजे एक रिव्हर्स आणि एक फॉरवर्ड असे आपल्या ह्या 12च्या 12 कॉईल, एक पहिली कॉईल रिव्हर्स, दुसरी फॉरवर्ड, तिसरी रिव्हर्स, चौथी फॉरवर्ड अशा पद्धतीनं आपल्याला वाइंडिंग करायची आहे. तर आता ही आपण दुसरी कॉईल वाइंडिंग करत आहोत. ही आपली रनिंग वाइंडिंगची शेवटची कॉईल. मित्रांनो अशा प्रकारे आपली रनिंग वाइंडिंग पण कम्प्लीट झाली. तर आता आपल्याला काय करायचंय, हा पेपर जो आहे हा कट करून घ्यायचा आहे. कट करून हा पेपर जसा स्टार्टिंग वाइंडिंगचा दाबला होता त्याच प्रकारे दाबून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्या 4 लीड येतील. तुम्हाला याचं कनेक्शन पण सांगतो. पेपर ते दाबत असताना ह्या वाइंडिंगला कुठे टच होणार नाही किंवा ही वाइंडिंग बॉडीवर होणार नाही, वायर कट होणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची. अशा प्रकारे सगळ्या 12च्या 12 प्लॉट आहेत आपल्याला दाबून. दोन हिरव्या कलर आणि दोन पिवळ्या कलरचे. त्यानंतर आहे 1 नंबर स्लीव, त्यानंतर हे आहे 3 नंबर स्लीव. तर आता आपल्याला काय करायचंय, जे आपल्या आतमध्ये स्टार्टिंग वाइंडिंग आहे तर आपल्याला पिवळ्या वायरनं कनेक्शन करायचं.
त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा दीड बाहेर आले त्याला सेपरेटर राहिलं होतं सेपरेटर आपल्याला जेणेकरून स्टार्ट आणि एकमेकाला चिटकणार नाही यासाठी आपल्याला सेपरेटर घ्यायचं. त्यानंतर आता आपण पाहिलेलं आहे ना आपल्या पहिल्यांदा इन्स्टॉलेशन जाऊन घ्यायचं. अशा प्रकारे मारायचं. असं जर मारलं त्याला सोल्डर करायची गरज पडत नाही. त्यानंतर ही स्टार्टिंग पहिला आपण त्याला शेवटी वायर कनेक्शन करायचे. त्यानंतर आपल्याला ना 3 नंबरचा स्लीव कव्हर करून घ्यायचं. स्लीव कॅसेट टाकायचं. तर मित्रांनो हे जॉईंट असताना ओपन असत. जर ते एकमेकाला जर याला चिटकले तर आपली वाइंडिंग फेल होते किंवा बस्ट होते. त्यासाठी आपल्याला 3 नंबर स्लीव टाकायचं त्याला. आपल्याला कनेक्शन एकत्र करून बांधून घ्यायचे. ते बांधून घेत असताना त्याच्या खाली आपल्याला इन्स्टॉलेशन पेपर टाकायचा आहे ब्लॅक कलरचा. अशा प्रकारे आपल्याला ब्लॅक कलरचा पेपर टाकायचा आहे. गरम होऊन वरची कनेक्शन आहे खाली वाइंडिंगला चिटकणार नाही. जर हिटिंग दिली झाली त्यानंतर आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे द्वारे व्यवस्थित. कनेक्शन आपल्याला इथून काढायचं. मित्रांनो आपलं वार्निश वगैरे सोडून व्यवस्थित झालेला आहे पंखा. आता आपण त्याला फिट करूयात. फिटिंगची प्रोसेस असतो तुम्हाला.
मित्रांनो हा वर PS Pro पंखा आहे. त्याला खालच्या साईडला बुश असते. आपण त्याला बुश ऑइल करणं गरजेचं असतं. एका साईडला बुश असते आणि वरच्या साईडला याला दिसत असते. तर आपण पहिल्यांदा वरची साईड फिटिंग करून घेऊयात. त्यानंतर हे रोटर हा खालचा येस तर ह्या बोलून आपल्याला ही वायर बाहेर काढायचं. कनेक्शन करताना मित्रांनो लक्षात घ्यायचं आपल्याला दोन हिरव्या आणि दोन पिवळ्या आहेत. हे जे हिरव्या आहेत ते रनिंग वायंडिंगचे आहेत आणि पिवळ्या आहेत ते स्टार्टिंग वायंडिंगचे आहेत. यातली एक वायर आणि यातली एक वायर आपल्याला जॉईंट मारायचं. हे झालं कॉमन. त्यानंतर हे दोन जे वायर होते त्याला आपल्याला द्यायचं आहे कंडेन्सर. ह्या कॉमनला आणि त्या हिरव्याला जर कनेक्शन दिलं आणि पंखा या साईडने फिरला, शॉप जर ह्या साईडने फिरत असेल तर पंखा असं फिरणार. हे कनेक्शन ओके आहे म्हणायचं. जर तसं नाही झालं तर काय करायचं हे आपण पुढे पाहूयात. तर आता हे कॉमन आहे आणि हे कंडेन्सर निघतो. तर मित्रांनो हा पंखा आपला उलटा झाला. म्हणजे शॉप असा जर फिरत असेल तर पंखा असं फिरणं म्हणजे उलटा झाला. तर आता आपल्याला काय करायचंय, हिरवं जे वायर आहे ते तो काढायचंय आणि हे हिरवं वायर आपल्याला कंडेन्सरला जोडायचं. त्या हिरव्याचा आणि पिवळ्याचा आपल्याला कॉमन करायचं आहे. आपण ज्यावेळेस असं करू त्यावेळेस पंखा आपला पाहू शकताय असा फिरला म्हणजे बॉडी अशी फिरणार. तर हे कशासाठी करायचं, तर आपलं जे कनेक्शन मेन जे कनेक्शन आहे, कारण आपण मेन वायर ह्या दोन्हीला जोडणार आहोत. या दोन्हीला जोडल्यानंतर जर हिरव्यावर म्हणजे रनिंगच्या वाइंडिंगवर जर पंखा उलटा फिरला तर कनेक्शन ओके आहे म्हणायचं. जर तसं नाही झालं, जर या पिवळ्यावर जर फिरला पंखा तर स्टार्टिंग वाइंडिंग असते त्याच्यावर लोड येतो आणि स्टार्टिंग वाइंडिंगला टर्न्स कमी असतात, त्यामुळे पंखा लगेच जळू शकतो, त्याची स्पीड पण कमी होऊ शकते. चला मित्रांनो आता एक कनेक्शन आपण फायनल करून तुम्हाला याची गती वगैरे दाखवू. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली सिलिंग फॅन वाइंडिंग स्टार्ट टू एंड म्हणजे A to Z तुम्हाला पंखा उकळण्यापासून फिटिंग करेपर्यंत संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवले आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा.